सूर्यकांतराव पद्माजीराव कटके यांना इहिडोकाची यात्रा पूर्ण करून वैकुंठ पद प्राप्त करून कैलास पद प्राप्त करून पाहता पाहता कालौघाने 1 वर्ष पूर्ण झालं. वक्त किसी का गुलाम नाही होत. वेळ हा चालत असतो चालत असतो चालत असतो आणि त्या वेळेच्या सोबत आपल्यालाही चालवत असतो. म्हणून पाहता पाहता क्षण मागे क्षण, तासामागे तास, दिवसामागे दिवस, महिन्यामागे महिने आणि पाहता पाहता वर्ष कधीही बाजूला आला आपल्याला कळलं नाही. म्हणून अशा पुण्यपुरुषाच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्तानं आजची कीर्तन रूप सेवा आहे. तसं पाहत असता वर्ष श्राद्ध का करावं याचं चिंतन आहे. ज्या जीवाने आयुष्यामध्ये पुण्यकर्म केलेलं आहे अशा जीवाला मृत्यूनंतर 1 वर्षानंतर त्याला गती मिळत असते. ज्या दिवशी वर्ष श्राद्ध आहे त्या दिवशीच त्या जीवाचा आणि आपला संबंध तुटतो. म्हणून आजच्या दिवसापर्यंत यांचा आपला संबंध आजही आहे. उद्यापासून ते आपल्यापासून कायमचे दूर जाणार. मग 1 वर्षानंतर त्यांना मोक्ष तरी प्राप्त होणार किंवा नवीन दुसरा जन्म तरी मिळणार. पुनर्जन्म किंवा मोक्ष दोन्हीपैकी एक अवस्था प्राप्त कधी होते तर ते वर्ष श्राद्धाच्या दिवशी प्राप्त होते. म्हणून आपली इच्छा असते या पुण्यपुरुषाला मोक्ष प्राप्त व्हावा, वैकुंठ प्राप्त व्हावा, भगवंताच्या चरणाजवळ त्यांना जागा मिळावी अशी त्या कुटुंबियांची आपली इच्छा असते. म्हणूनच त्यांना आपण पुण्य समर्पण करत असतो. कधी पुण्य समर्पण करतो? आज रात्रभर आपण भजन कीर्तन करतो आणि हे केलेलं पुण्य उद्या सकाळी त्यांना आपण समर्पण करतो. हे पुण्य त्यांना मिळालं. कशाचं पुण्य आहे? या छोट्या छोट्या संतांचे, वारकऱ्यांची पावलं आपल्या घरामध्ये लागली, हे मोठं पुण्य आहे. या संतांच्या मुखामध्ये आपण अन्न खाऊ घातलं, या वारकऱ्यांच्या मुखामध्ये अन्न खाऊ घातलं, हे मोठं पुण्य आहे. या वारकऱ्यांच्या संतांच्या हाताने या ठिकाणी रातभर टाळ वाजली, मृदंग वाजला, भगवंताचं भजन या ठिकाणी घडलं, हे मोठं पुण्य आहे. जो उपस्थित कीर्तनकार आहे त्याने कीर्तनाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली, हे पुण्य आहे. हे सगळं पुण्य एका ठिकाणी संग्रहित होतं आणि त्या पुण्य पुरुषाला उद्या सकाळी समर्पण झाल्यानंतर त्यांना निश्चितच मुक्ती प्राप्त होते. म्हणून हा सगळा अट्टहास विठ्ठल.